सर, आपल्या घरात चोरी झाली हे तुम्हाला कधी लक्षात आलं? साधारणतः 1 वाजता एडुस्मार्टवरून माझा मुलगा घरी आला हं. आणि 1 वाजून 10 मिनिटात तो दरवाजा खोलत असताना तिथे ॲक्च्युली लॉकच नव्हतं हं. आणि ते तोडलेलं त्याच्या निदर्शनास आलं. तो आतमध्ये एंट्री केल्यानंतर पहिल्या रूममध्ये जाऊन त्यांनी लक्षात आलं का हे अस्तव्यस्त का पसरलं. तर मग त्यांनी मला एक हे केला, मेसेज केला डायरेक्ट. त्याच्यात बॅलन्स नव्हता, तो हरी अप असं लिहिलं. मी कॉल केला, तेव्हा लक्षात आलं, कारण इथल्या मोबाईलवरून मेसेज आल्यानंतर मला लक्षात आलं का काय झालं. तर तो रडायला लागला. सगळं अस्ताव्यस्त, कपाटं उचकडून टाकून अस्ताव्यस्त पसरलेलं आहे. एवढ्यात माझं म्हणजे मी साईटवरून खूप तातडीने आलो आणि मिसेसला फोन केल्यानंतर मॅडम पंचायत समिती विक्रमगडला असताना त्यांचं पण धापे दणाणले. तेवढ्यात मी इथे आल्यानंतर मी तातडीने वाडा पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि ताबडतोब वाडा पोलीस स्टेशनने त्याची दखल घेऊन घटनास्थळी आले आणि इतरच ते सगळे कॅमेरे वगैरे चेक केल्यानंतर लक्षात आलं का हे सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यांचे फुटेज पण आपल्या बालाजी हॉस्पिटलला आहेत, माऊली रेसिडेन्सीमध्ये आहेत आणि ते म्हणजे अगदी पॉश कपड्यामध्ये दिसत आहेत. तर आता काय तुमची मागणी आहे? तपास लवकर. आता माझी एवढीच मागणी आहे का हे सराईत गुन्हेगारांना कुठेतरी चाप बसावा. माझ्यासारख्या याच्यात मी धंदेवाला असल्यामुळं शॉप बंद करताना मी कॅश इथे 88,000 रुपये 200 ही ठेवलेली. समोरच्याला द्यायचे ह्या उद्देशाने मी दुपारून व्यापाऱ्याला देण्याचे उद्देशान होतोच, पण तत्पूर्वी माझ्याकडून इथे सगळं अस्ताव्यस्त करून याच्यात 2 गंठणी आणि 2 गरसोळ आणि कानातले हे दागिने सगळे लंपास केलेले आहेत. तर वाडा पोलीस स्टेशन आणि हे फिंगरप्रिंटवाले साहेब ते पण घटनास्थळी येऊन गेले, फिंगरप्रिंट घेतलेले आहेत आणि तपास तातडीने करावा, कारण त्यांच्याकडे मोबाईल होता. मोबाईलने ट्रॅक ताबडतोब दम फुटेज घ्यावेत आणि ताबडतोब हे करावं, म्हणजे जेणेकरून पुढचा एखादा अनर्थ टळेल.